पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे. तसेच हे वचन विश्वसनीय आहे आणि तू या गोष्टीविषयी खात्रीने सांगत असावे अशी माझी इच्छा आहे. यासाठी की ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगली कृत्य करण्याचे मनावर घ्यावे. त्यांनी चांगली कृत्य करण्याचे मनावर घ्यावे. देवा या वाचलेल्या वचनाला आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. माझ्या मुखाचे बोल आणि माझ्या मनाचे विचार तुला ग्रहणयोग्य असो माझ्या देवा, माझ्या तारका. आमेन. प्रभू येशू मसीहच्या मधुर आणि गोड नावामध्ये तुम्हा सर्वांना सलाम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची स्तुती करूया, देवाला धन्यवाद देऊया. एकदा काय झालं, एका जंगलातून 3 लोक जात होते. 3 तरुण पुरुष जात होते आणि एका झाडाखाली ते 3 आराम करायचं निश्चित करतात. उन्हाळ्याची वेळ असते आणि तिघांजवळ 2 बॅगा असतात. एक समोर असतं, एक मागं असतं, है ना. आणि ते 3 एका झाडाखाली थांबतात आणि मग एकमेकांना विचारतात, बाबा तू कुठून आलास, कुठे चाललास, तू कुठून आलास, कुठे चाललास. त्या 3 बघून लांब एक माणूस बसलेला असतो, है ना. संत महात्मा असतो, कोणतरी साधू असतो, त्यांना बघतो आणि गालातल्या गालात मनातल्या मनात हसत राहतो. ते 3 थोडे परेशान होऊन जातात की हा बाबा आमच्याकडून बघून का हसतोय, है ना. तर ते मग ते बाबाकडे जातात आणि विचारतात, बाबा तुम्ही आमच्याकडून बघून का हसताय, काय विचार करताय. तर तो म्हणतो की नाही मी तिघांना बघून काही विचार करत नाही, मला आधी तुमच्याबद्दल सांगा की तुम्ही कुठून आलात, काय कुठे जाताय. ते सांगतात की मी अशा ठिकाणी आलो, अमुक ठिकाणी जात आहोत. बरं, मग तो बाबा त्यांना विचारतो की समजा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की मी का हसतोय, की जर तुम्हाला मी 3 2 गोष्टी दिले की एका बॅग मध्ये चांगली कृत्य आणि दुसऱ्या बॅग मध्ये वाईट कृत्य, तर ते तुम्ही कुठे ठेवणार आणि कसे घेऊन जाणार, है ना. चांगले काम आणि वाईट काम तुम्ही कुठे ठेवणार, कसे घेऊन जाणार. पहिला व्यक्ती म्हणतो की मी वाईट काम समोरच्या बॅगेत ठेवणार आणि चांगले काम मागच्या बॅगेत ठेवणार. आणि लोक माझ्याबद्दल काय बोलतात, कसे चुका करतात, चुकीचे काम कसे असतात याला बघत बघत मी माझं जीवन व्यतीत करणार, माझ्या गंतव्याकडे किंवा माझ्या ठिकाणी जाणार. दुसरा म्हणतो की मी चांगले काम समोर ठेवणार, चुकीचे काम मागे ठेवणार आणि लोक कसे बरोबर काम करतात किंवा नाही त्यांना बघत त्यांना बघून मी माझे काम करेन आणि मग मी आपल्या गंतव्याकडे म्हणजे आपल्या स्थानाकडे जाईल. तिसरा म्हणतो की मी चांगले काम समोरच्या बॅगात ठेवणार, मागच्या बॅगामध्ये मी चुकीचे काम ठेवणार आणि त्या मागच्या बॅगला एक छिद्र पाडून टाकणार. काय करणार, मागच्या बॅगला एक छिद्र पाडून टाकणार. म्हणजे मी सकारात्मक कार्य बघत पुढे चालणार आणि मागचं जे चुकीचे काम आहेत किंवा चुकीचे कार्य आहेत लोकांचे ते हळूहळू कमी व्हायला पाहिजे म्हणून मी ते छिद्र करणार आणि असं करत करत मी माझ्या गंतव्याकडे किंवा स्थानाकडे निघून जाणार. तो साधू म्हणतो की मी यासाठी हसत होतो. जेव्हा तुम्ही 3 आलात ना, तुम्हा 3 बघून मला तुमची परिस्थिती कळाली, व्यवहार कळाला. एक खूप निराश दिसू लागला, दुसरा खूप उदास दिसू लागला आणि तिसरा आनंदी दिसू लागला, है ना. आनंदी हा का दिसतोय, कारण की हा चुकींना आपल्या सोबत घेऊन चालत नाहीये. चुकीच्या कार्यांना किंवा लोकांच्या बोलण्याला, लोकांच्या सिद्धांताला सोबत घेऊन चालत नाहीये. एक व्यक्ती सोबत घेऊन चालतो, एक मागे ठेवतो, दुसरा व्यक्ती समोर ठेवतो, परंतु त्यांचं लक्ष तिकडे राहतं. या व्यक्तीचं जीवन एक सकारात्मक जीवन आहे आणि ते सकारात्मक जीवनालाच व्यक्ती आपल्या परिस्थितीमध्ये आनंदी राहू शकतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये, मग त्याच्या जीवनामध्ये ओझं असो, तिच्या जीवनामध्ये त्रास असो, तो आनंदी राहू शकतो. प्रियजनो, जे शास्त्रपाठ आज तुमच्या आणि माझ्या समोर वाचण्यात आलेलं आहे, तीतला पत्र याचा 3रा अध्याय, 3 अध्याय आहेत, है ना. तीतला पत्र, या पौलाचे तीतला पत्र, यामध्ये किती अध्याय आहेत, 3 अध्याय आहेत. पहिल्या अध्यायामध्ये किती वचन आहेत, 16 वचन आहेत. दुसऱ्या अध्यायामध्ये किती वचन आहेत, 15 वचन आहेत. तिसऱ्या अध्यायामध्ये किती वचन आहेत, 15 वचन आहेत. एकूण वचन किती होतात, 46. करेक्ट. एकूण वचन किती होतात, 46. आता पहिला जो अध्याय आहे ना, त्यामध्ये पौल तीताला लिहितो. कुठल्या मंडळीसाठी लिहितो, क्रेतातल्या मंडळीसाठी, है ना. पौल जेव्हा म्हणतो, पौल 1 आणि 5 मध्ये पहा, मी तुला क्रेतात ह्यासाठी ठेवून आलो, है ना. काय म्हणतो की मी तुला क्रेतात ह्यासाठी ठेवून आलो की तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी. व्यवस्था, पहिल्या अध्यायाचा टॉपिक आहे व्यवस्था. पहिल्या अध्यायामध्ये तो व्यवस्थितरित्या मंडळी कशी चालावी, है ना. आणि तिथला पत्राला कोणतं पत्र म्हणतात, पाळकीय पत्र म्हणतात. त्याच्यासोबत अजून 2 पत्राला पाळकीय पत्र म्हणतात. कोणते पत्र आहे ते,
पहिला तिमोथी, दुसरा तिमोथी. पूर्ण बायबल मध्ये हे तीनच पत्र आहेत ज्याला पाळकी पत्र म्हणतात. याला पाळकी पत्र का म्हणतात? कारण हे स्थानिक मंडळीविषयी सांगतात. दुसरे कोणतेही पत्र स्थानिक मंडळीविषयी सांगत नाही. पहिल्या दशकात म्हणजे 58, 57, 60 त्या काळात जी मंडळी वाढत होती त्यांना बोध करण्यासाठी हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. तर पाऊल काय करतो की तिथासोबत क्रेतामध्ये होता, परंतु तो तिथे त्याला सोडून येतो की त्यांनी बाकीच्या राहिलेल्या गोष्टी व्यवस्थित करावं. काय व्यवस्थित करावं? लोकांची दीक्षा करावी, पुढाऱ्यांची दीक्षा करावी, त्यांना वेगवेगळ्या शहरांमध्ये अपॉइंट करावं. जसं मी तुला अपॉइंट केलं. तो काय म्हणतो पहा की तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील नेमावे. काय करावं? वडील म्हणजे पप्पा नाही ना, वडील म्हणजे अध्यक्ष किंवा पाळक है ना, किंवा डिकन, वेगवेगळ्या नावाने त्या काळामध्ये. वडील म्हणजे लीडर है ना, एका मंडळीचा एक लीडर नेमावं म्हणून पौल काय करतो? तीताला क्रेतामध्ये ठेवून येतो. आता जे काही गोष्टी येतो सांगतोय ते कोणत्या मंडळीबद्दल सांगतोय? मग क्रेतातल्या मंडळीबद्दल सांगतोय है ना. आणि तीताला पत्र आणि पहिला तिमोथी हे एकत्र लिहिलेले पत्र आहे. आणि तीताला पत्र हा तीतला लिहितो, तो क्रेतात आहे. आणि पौल कुठे बसलेला आहे? मॅकेडोनियामध्ये. मासेदोनिया, इंग्लिशमध्ये मॅकेडोनिया म्हणतात, इंग्लिश मराठीमध्ये समजून जाते शब्द. मासेदोनियामध्ये जे काय असेल ते शब्द आहे ना, त्या गावातून तो पहिल्या तिमोथीला लिहितो. आणि कोणाला लिहितो? तीताला लिहितो. आता लिहित असताना पहिला अध्याय चर्चची व्यवस्था, ऑर्डर ऑफ चर्च इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात, टॉपिक आहे. पहिल्या अध्यायाचा टॉपिक काय आहे? व्यवस्था. दुसऱ्या अध्यायाचा टॉपिक काय आहे? की चांगली शिक्षा त्यांना दे. आणि तिसऱ्या अध्यायाचा टॉपिक आहे चांगली कृत्य. हे तिन्ही अध्यायांचा हा टॉपिक आहे. आता त्यामध्ये बघा, हे जे वचन तिसरा अध्याय मी तुमच्या समोर वाचलं, त्यामध्ये तो काय म्हणतो की ख्रिस्त शिष्याला साजेसे वर्तन व त्याचा पाया कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे आपल्या वर्तनाचा. आता मला सांगा की कोणताही ख्रिस्त शिष्य साजेसे वर्तन कधी करेल? जेव्हा त्याला ख्रिस्ताची ओळख झाली तेव्हा करेल, किंवा जेव्हा त्याला किंवा तिला तारण प्राप्त होणे. हे फार महत्वाचं आहे. आता तारण प्राप्त होणे म्हणजे काय हो? प्रभू येशू ख्रिस्त माझा तारणारा आहे यावर विश्वास ठेवणे. प्रभू येशू ख्रिस्तांनी माझ्यासाठी वधस्तंभावर प्राणहुती दिली यावर विश्वास ठेवणे. प्रभू येशूच्या रक्त वाहण्यामुळं त्यांनी मला विकत घेतलं त्याच्या रक्तामुळं, म्हणून माझी सर्व पाप, माझ्या सर्व चुका त्यांनी धुवून काढले त्याच्यामुळं. आणि जेव्हा आपल्याला या गोष्टीची जाणीव होते, आधी आपण काय होतो मग हे आपण विसरून जायला पाहिजे. प्रत्येक माणसाचा एक भूतकाळ असतो. प्रत्येक माणूस जोपर्यंत चांगला होत नाही, जोपर्यंत येशू ख्रिस्ताची ओळख होत नाही, त्या माणसाचा एक भूतकाळ असतो आणि त्याला कळत नाही आपण चुकलेले आहोत, आपल्याकडून चुका झालेल्या आहेत. आता कित्येकदा काय होतं म्हणून माहिती आहे का? आपल्याकडून झालेल्या चुका आपल्याला झोपू देत नाही. आपल्याकडून झालेले पाप आपल्याला झोपू देत नाही. आणि आपल्याकडून झालेला पाप सगळ्यात पहिलं कोणाला कळतं? स्वतःला. आपण कोणाला सांगत नाही. कितीही प्रेम करा तुम्ही तुमच्या आईवर, मुलगी आपल्या आईला सांगत नाही की कोणता पाप करून आली. आणि तुम्ही कितीही प्रेम करा मुलांनी आपल्या बापावर किंवा आईवर, मुलगा कधी आपल्या आईला किंवा बापाला किंवा मित्रालाही सांगत नाही की कोणता पाप करून आला. ते पाप आपल्याला माहित असतात. आणि अशा पापांना दावीद राजा काय म्हणतो? गुप्त पाप. बाबा गुप्त पाप म्हणतो, भेटायचे नाही. त्याचे पाप ते असतात जे माहित आहे की हे करायचं नाही तरी पण करतोच. टोमणा मारायचं नाही, मारतोच. चुगली करायची नाही, चुगली करतोच. त्याला म्हणतात भेटायचे पाप. हे कुठे लिहिलेलं आहे? स्तोत्रसंहिता 19 मध्ये लिहिलेलं आहे, गुप्त पापाने भेटायचे. तर अशा पापांबद्दल या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि हे सगळ्यांचं भवितव्य असतं. इथं बसलेला कोणी व्यक्ती जर बोलला की मी पापी नाहीये, मी तर सगळ्यात पहिले म्हणतो की मी पापी आहे. जर कोणी बोलला की मी पापी नाहीये, तो पवित्र शास्त्राला कोण ठरवतो? मग तो ख्रिस्ताचा शिष्यच नाही. मी तर स्पष्टपणे म्हणतो.
जर कोणी बोललं की मी पापी नाहीये, मग तो व्यक्ती, मग या जगात कोणी असो, किती मोठा संत महात्मा असो, किती मोठ्या पदावर असो, कोणी का असेना, कोणी बोलू शकत नाही की मी पापी नाहीये. आपण प्रत्येक जण पाप केलेला आहे आणि त्याच्या महिम्यापासून आपण वंचित झालेलो आहोत. त्यासाठीच तो जगात आला आणि हे आपलं भवितव्य, आपलं भूतकाळ आहे. आणि तो म्हणतो की आधी आपण असे होतो. आता तिसरा वचन काय सांगतो बघा, की कारण आपणही पूर्वी निर्बुद्धी, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा यात आयुष्य घालविणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. असे आहोत बोलत नाहीये. आता ह्या गोष्टी जे इथे लिहिलेल्या आहेत ना, निर्बुद्धीपणा, अवज्ञा, भडकलेले, नाना प्रकारचे वासनांचे, शिवीगाळ करणारे, एकमेकांचा द्वेष करणारे, एकमेकांबद्दल ईर्ष्या करणारे, एकमेकांबद्दल बोलणारे, आपल्या विलासां म्हणजे आपल्या सुख समाधानासाठी आपलं जीवन चैन आरामाने घालविणारे, असे लोक आधी होतो. आता हे असे लोक कुठे कुठे सापडतात तुम्हाला सांगा? सगळीकडे कुठं कुठं? पिक्चरच्या थिएटरमध्ये सापडतात? हो नाही, काहीतरी बोला. आपल्या घरात सापडतात, आपल्या गल्लीत सापडतात, आपल्या सिडकोत सापडतात, नांदेडमध्ये आहेत, मंत्रालयामध्ये आहेत, नगरपालिकामध्ये आहेत, जिल्हा परिषदमध्ये आहेत, दवाखान्यात आहे, शाळेत आहे, कॉलेजमध्ये आहे, चर्चमध्ये आहे. सगळ्यात दुःखाने सांगावं लागतं की चर्चमध्ये पण असे लोक आहेत. जगात अशी एकही जागा नाही जिथं असे लोक नाही. जगात अशी एकही जागा नाही जिथे असे लोक नाही. सगळीकडे असे लोक सापडतात. आणि म्हणून देव म्हणतो की त्याच वेळेस म्हणून त्याची दया व त्याची प्रीती अवतरली प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वरूपामध्ये. आणि त्याच्या कृपेमुळं काय झालं, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्याने नव्हे तर नव्या जन्माच्या स्नानाने व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण याच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारिले. आपण काहीच नव्हतं केलं, आपण फक्त विश्वास ठेवला आणि स्वीकार केला की प्रभू येशू ख्रिस्त तू तारणार आहे, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. आज ज्या गोष्टी या तिसऱ्या वचनात लिहिलेल्या आहेत, हे वचन, हे गोष्ट सगळीकडे सापडतात. या जगात एकही अशी जागा नाही की कोणी बोलू शकतो की नाही माझ्या ऑफिसमध्ये असं होत नाही, आमच्या हॉस्पिटलमध्ये असं होत नाही, माझ्या मंदिरात असं होत नाही, माझ्या धार्मिक स्थानात असं होत नाही. या जगात कुठेही एक जागा नाही की जिथे द्वेष करणारे नसतील, बहकलेले नसतील, वासनांनी कशित लोक नसतील. आणि आपण या गोष्टीने जर भूतकाळ बनवायचा आहे आपल्या जीवनाचा, तर त्यासाठी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त त्याला तारणारा म्हणून स्वीकार करावा लागेल. त्याची कृपा आपण जेव्हा त्याला तारणारा म्हणून स्वीकार करतो तेव्हा त्याची कृपा कार्य करते. कृपा आधी कार्य करत नाही, दया आणि प्रीती कार्य आधी करते. कृपा करीत कारण कार्य करते माहिती आहे, जेव्हा आपण त्याला ग्रहण करतो त्याच्यानंतर कृपेद्वारे तुम्हाला आणि मला तारण प्राप्त होतं. विश्वासाद्वारे, जस्टिफाईड बाय फेथ याला पॉल म्हणतो ना. तुमचा आणि माझा न्याय विश्वासाने होणार आहे, दृढीकरणाने नाही, बाप्तिस्माने नाही. या गोष्टी महत्वाच्या आहेत, या रूढी परंपरेसाठी महत्वाच्या आहेत, परंतु याच्यासोबत आपला विश्वास तेवढा दांडगा पाहिजे. आणि जेव्हा व्यक्तीचं तारण होतो, आता मी माझ्या मुद्द्यावर एक 10 मिनिटात संदेश संपवतो आज, कारण की मला अजून क्लास घ्यायचे लेकरांचे ना. तर जेव्हा आपण तारण ग्रहण करतो, तारण प्राप्त होतो, येशू ख्रिस्ताला मान्य करतो, येशू ख्रिस्ताचं जीवन मान्य करतो, आपण येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत हे ग्रहण करतो, त्याला साजेसे वर्तन हे आपल्या तारणाचा पुरावा आहे. हालेलुया. तुम्हाला तारण प्राप्त झालं हे कसं करणार? आता मला सांगा, लाडकी बहीण योजनेचे पैसे किती लोकांना मिळाले हे तुम्हाला कसं कळालं? त्याला काहीतरी पुरावा आहे की नाही? तुम्ही तोंडाने बोलाल. आता मी जर बोललो मला लाडकी बहीण योजनेचे 50,000 मिळाले, तुम्ही मान्य करणार? जर मी तुम्हाला पासबुक दाखवली 50,000 रुपये आलेले, तर तुम्ही मान्य करणार की नाही?
है ना? कोणत्याही गोष्टीला पुरावा लागतो, है की नाही? तर मग तुम्हाला तारण मिळालं म्हणून पुरावा काय आहे? बरं मला सांगा, तुम्हाला तारण मिळालेलं आहे का? किती लोकांना तारण मिळालेलं आहे? हात वर करा. काय प्रूफ आहे तुमच्याकडे? विचार करा प्रूफ त्याच्यावर. तुम्हाला तारण मिळालं? तारण मिळालं का तुम्हाला? हो, नाही, येस, नो, काहीतरी बोला. मिळालं? मग सबूत द्या मला. वचन, वचन सगळीकडे, सगळ्यांकडे आहे. एक्झॅक्टली, त्याला थोडं स्पष्ट सांगा. जेव्हा तारण प्राप्त होतो ना, त्याच्यानंतर कार्य बदलले पाहिजे. आपण जे आधी करत होतो तेच बोलतोय ना तिसरा अध्याय. हे आपण असे सगळे होतो, पण आता नसणार का? कारण की आता तारण मिळालेलं आहे. कारण की आता तारण मिळालेले. आपले कार्य आपल्या तारणाचा पुरावा आहे, चांगली कृत्य. म्हणून गीताला पत्र तिसरा अध्यायाचं टॉपिक काय आहे? चांगली कृत्य. त्यामुळे बघा तो पुढे काय म्हणतो की ह्यासाठी की 8वं वचन, ज्यांनी देवावर विश्वास ठेविला आहे त्यांनी चांगली कृत्य करण्याचे मनावर घ्यावे. ह्या गोष्टी माणसासाठी चांगल्या व हितकारक आहे. आणि त्याचप्रमाणे तिमोथेला दुसरे पत्र तिसरा अध्याय वचन 17 काय म्हणतो पहा, की ह्यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावे. जोपर्यंत तुम्ही चांगले कृत्य करणार नाही. आता चांगले कृत्य म्हणजे देवाला ग्रहणीय कृत्य. आपण काय हो, येशू ख्रिस्ताची ओळख होण्याआधी आपले काम, आपले कार्य कसे होते याला अर्थ नाहीये. याची भीती मनात ठेवू नका. याबद्दल मनामध्ये न्यूनगंडता निर्माण करून घेऊ नका. याबद्दल मी जसं म्हटलं ना, काही पाप असे असतात आपल्या जीवनामध्ये जे आपल्याला झोपू देत नाहीत. तुमचं वय किती होते, जर तुमची बुद्धी चांगली आहे तर तुम्ही लहानपणी 10 वर्षाचे, 12 वर्षाचे, 15 वर्षाचे असताना सुद्धा कोणता पाप केला हे तुम्हाला चांगल्या रीतीने माहित असतं. ह्याच्याबद्दल मनात खंत वाटून घेऊ नका. कधी वाटून नाही घ्यायला पाहिजे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार तुम्ही केलात, प्रभू येशू ख्रिस्त तारणारा म्हणून, तारक म्हणून तुमच्या जीवनात जगात आला, त्याच्यानंतर तुमची कार्य पहिल्यासारखी नसायला पाहिजे. एक नवं परिवर्तन घडवून आलं पाहिजे. तुमची कार्य तुमच्या तारणाचा पुरावा आहे. मी नेहमी म्हणतो, लोक बोलायला पाहिजे, अरे आधी ही अशी होती, आता अशी वागते. अरे आता मी हिला इतके टोमले मारते पण ती ही उलट बोलतच नाही आता मला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची हीच इच्छा आहे ना, आहे किंवा नाही? पुरावा द्या, कसं आहे सांगा मला. आधी पुरावेच घेणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की जर आपल्याला कोणी टोमणे मारलं तर आपण त्याला टोमणा मारू नये. हे प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे का? पुरावा द्या. तुम्हाला कसं माहिती प्रभू येशूची इच्छा आहे? कोणतं वचन? जर एखाद्याने एका गालावर मारलं तर दुसरा गाल समोर. जर तुला कोणी एक मैल घेऊन जाते तर त्याच्यासोबत 2. म्हणजे जबरदस्ती, कोणी आपल्याला जबरदस्तीने त्रास करते हे कळतं तर तू करून घे, सहन करून घे. दुसरा गाल, खरंच सांगा बरं, एका गाल्यावर मारल्यावर कोण इथे किती लोक आहेत तारण प्राप्त झालेले जे दुसरं गाल समोर करणार आहे? हसू नका हो, खरं सांग. अहो तुम्हाला बाजूवालीचा धक्का लागला असं बघतं. तुमचा ऍटिट्यूड असतो, या इथलं बोलते मंडळीतलं. सरक असं करतो आपण. जर बाजूवालीला जागा दिली, एक उशिरा येतो मग जागा दिली नाही तर हे प्रूफ आहे की तुम्ही सहन करून घ्या. तुमच्यात हा बदल दिसू द्या.
का का कारण की तिथे नम्रता दिसली पाहिजे ना. ख्रिस्त शिष्याला साजेशी वर्तणूक याबद्दल आपण बघतोय. ते मुद्दा आहे तिथला पत्र 3 अध्यायाचं. मग वर्तणूक म्हणजे देह स्वभाव पुन्हा आला. मी किती दिवसापासून तुम्हाला शिकवत आहे देह स्वभावाबद्दल. स्वभाव बदलला पाहिजे, व्यवहार बदलला पाहिजे. तुमची सून म्हणायला पाहिजे ही माझी लाडकी सासू आहे. म्हणजे मग लवकरच लाडकी सासू योजना सुरू होऊन जाणार. हालेलुया. लाडकी सून योजना सुरू होऊन जाणार है ना. तुमच्या घरात लाडकी सासू योजना सुरू करा. त्या दिवशी कळेल की तुम्हाला तारण मिळालेलं आहे. हालेलुया. तुमच्या घरात लाडकी सून योजना सुरू करा, लाडकी नंद योजना सुरू करा, लाडकी जाऊ योजना सुरू करा. हे 4 संबंध सगळ्यात जास्त भांडतात. हो की नाही? हे हो आहे, हे नाही आहे. हो की नाही? मग आजपासून सुरू करा. तुमच्या घरात लाडकी सासू योजना, ज्यांच्या घरात सासू आहे त्यांच्या घरात लाडकी सासू योजना सुरू. लाड करा तुमच्या सासूचा, कारण की हे ख्रिस्त शिष्याला साजेशी वागणूक आहे. तरच कळेल की तुम्हाला तारण मिळालेलं आहे. लाडकी बायको योजना, लाडका नवरा योजना सुरू करायला पाहिजे घरात. तेव्हा कळेल की तुम्हाला तारण मिळालेलं आहे. माफ करा ना, करून पहा एकदा माफ. आपण ऍडमिट होऊन मी चुकलेच नाही, माझी चूक नाहीये, मी का माफ करू. तुम्ही जर एकमेकांना माफ केलं तर मग तिसरा परका तुम्हाला लागणारच नाही. तुम्हा दोघांना समजून घालायला है ना. या योजना तुमच्या जीवनात जेव्हा सुरू होतील, तुमच्या व्यवहारात जेव्हा सुरू होतील, लाडका शेजारी योजना, प्रेमाने वागायला लागेल ना त्याच्यासोबत. नका भांडू कचऱ्यासाठी, नका भांडू पाण्यासाठी है ना. भांडतो आपण कचऱ्यासाठी भांडतो. तुमचा कचरा इकडे उडून आला, भांडतो की नाही? मग खरं सांग, मी चुकीचं बोलतोय का? नाही भांडतो तुम्ही कचऱ्यासाठी, नाही भांडत. पण कशासाठी भांडता शेजाऱ्याशी हे सांगा. त्यांची मांजर इकडे आली तर, त्यांचा कुत्रा आला तर, त्यांची कोंबडी येऊन आपल्या घरामध्ये घाण करून गेली आपल्या अंगणामध्ये, भांडता का? नाही भांडता. कोंबड्याच नाही आजकालच्या. मग कशासाठी भांडता शेजाऱ्यासोबत? मंगेश भांडणं तोडले बरं. ऋतूच्या सोबत कशासाठी भांडतो? आता तुझ्या घरात सगळ्यात पहिले लाडकी बहीण योजना चालू करा. तुमचा लाट सुरू करा. का? कारण की तेव्हाच कळेल समोरच्याला की तुम्ही काय म्हणतो बघा वचन पहा काय म्हटलेलं आहे की तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्याने नव्हे, कशाने मग तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्याच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारले हे लोकांना समजेल. आपण बोलतो ना माझं आणि हिचं जमतच नाही, असं बोलतो ना, लय मजा येते ना. माझ्या नवऱ्याचं जमतच नाही. हा हो, तुम्ही येशू ख्रिस्ताला ग्रहण करता ना, मान्य करता ना. येशू ख्रिस्त दुसरं काही बदलायला सांगतो का? तुमचा देह स्वभाव बदला, तेवढंच पुरे येशू ख्रिस्ताला. तर लोकांना कळेल की अरे ही काहीतरी वेगळी झाले, हे कळू तर. आणि हे लय अवघड आहे तुम्हाला सांगतो, हे लय अवघड आहे, इतकं सोपं नाही. तुम्ही कितीही बोला की नाही मला रागच येत नाही, मला हेच होत नाही, तुमचे कार्यच दाखवतील की तुमचं धारण झालेलं आहे किंवा नाही. आणि तुमचे कार्य तुमच्या धारणाचे पुरावे आहेत. कसे प्रकारचे कार्य करतो हे आज तुम्ही स्वतःला विचारा, मला नका सांगू. तुम्ही स्वतःला सांगा की मी तर असं करते मग माझं तारण कसं झालेलं आहे. मी तर ह्याची आणि हिची तिची चुगली करते मग माझं तारण कसं झालेलं आहे. माझ्या घरात लाडकी सून योजना चालूच नाहीये मग माझं तारण कसं झालेलं आहे. माझ्या घरात लाडकी सासू योजनाच चालू नाहीये मग माझं तारण झालं कसं. मी कसं सांगू, कोणत्या मुखे सांगू, कोण्या तोंडे म्हणू. काय पुढचं बघ, पुढचं क्षमा मज कर जरी तुझ्यावर रोष माझे. खूप सुंदर गीत आहे. कोण्या तोंडे म्हणू क्षमा मज कर, कोण्या तोंडे, बोला माझ्यासोबत हा. कोण्या तोंडे म्हणू क्षमा मज कर, जरी तुझ्यावर हो जरी तुझ्यावर
रोष माझा. कोण्या तोंडे मानू क्षमा माझ कर, जरी तुझ्यावर हो जरी तुझ्यावर रोष माझा रोष माझा. प्रभूच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो ना आपण, माझ्या अपराधांची क्षमा कर जसं मी माझ्या अपराधांना क्षमा केलेली आहे. करतो का आपण? सख्या बहिणीला करत नाही, सख्या भावाला करत नाही, एकमेकांवर कोर्ट केस टाकून ठेवतो. सख्या बायकोला करत नाही, सख्या नवऱ्याला करत नाही, सख्या सासूला करत नाही, सख्या चुलत्याला करत नाही. असा कोणता संबंध या जगामध्ये ज्यांच्यावर कोर्ट केस चालू नाही? मला एक संबंध सांगा. चला, एक संबंध मी चॅलेंज करतो, अख्ख्या समाजाला, अख्ख्या जगाला चॅलेंज करतो. या जगात प्रत्येक संबंधाचा कोर्ट केस चालू आहे. मग कोण्या तोंडाने तुम्ही देवाला म्हणणार? कोण्या तोंडाने म्हणणार की माझा तारण मिळालेलं आहे? अहो कधी मग कधी तयारी करणार? ही तयारीचीच वेळ आहे. जर तुम्हाला तारण मिळालेलं आहे, ख्रिस्त साजेशी वागणूक फार महत्वाची आहे, तुमचे कार्य फार महत्वाचे आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला सहन करावं लागेल, समोरच्याला नाही. कारण की तुम्हाला तारण मिळालेलं आहे, तिला किंवा त्याला नाही मिळालेलं आहे. तुम्हाला बदलावं लागेल. इथे वेगळं आणि तिथे वेगळं. तुम्हाला एकदा मी त्या पाळकाच्या बायकोचं उदाहरण दिलं होतं ना. एकदा एक पाळकाची बायको काय करते, पाळक संदेश देत होतो ना, गादी घेऊन येते घरातून आणि गादी इथे टाकून पडते. बोलते आजपासून मी इथेच राहणार का? कारण की हा पाळक इथे लई चांगला राहतो म्हणून. घरात गेल्यावर लई भांडण करतो. व्यवहार इथं वेगळं आणि घराबाहेर वेगळं जर मी वागायला लागलो तर माझी बायको तशीच करेल. आपण इथे खूप नम्र दीन एक गौ म्हणून राहतो, बाहेर गेल्यावर मग वागण्यासारखा आपला आवाज होतो. भांडताना आपल्याला 2 मिनिटं शांतता. का मला का बोलली? साधारणचा विषय असतो. आपलं वर्तन आपला स्वभाव बदलतो कुठे? साधारणच्या विषयावर. तिनं मला अशी बोलली, काय झालं बोलली तर? येशू ख्रिस्त तर बोलतो, एक गालावर कोणी मारलं तर इकडचा गाल पुढं करा, म्हणजे सहन करा. त्याचा अर्थ काय आहे? सहन करा, उलट मारू नका. ती बोलली तर तुम्ही बोलू नका ना, हेच बोलायचंय. येशू ख्रिस्ताला हेच बोलायचंय. कोणी तुम्हाला 1 मैल चालवतो, 1 मैल चालवतो म्हणजे जबरदस्तीने घेऊन जातोय, त्याला तुम्हाला कळालं की हा माझ्या आता काहीतरी अन्याय करतो, ह्याच्यामुळे मला त्रास होतो, त्रास सहन करा, हेच ख्रिस्ताला बोलायचंय. बघा तो व्यक्ती बदलतो एक दिवस, त्यातली मजा आहे. आरेला कार्य करण्यामध्ये मजा नाही, आरेला कार्य करण्यामध्ये मजा नाहीये. मजा कशात आहे? सहन करण्यात आहे. त्यालाच म्हणतात ख्रिस्त साजेशी वागणूक, ख्रिस्त शिष्याला साजेशी वागणूक. आणि हे व्यवहार तुमच्या तारणाचे पुरावे आहेत. म्हणून त्या बॅगला छिद्र करण्यात आलं होतं की चुकीचे कार्य, चुकीचे विचार हळूहळू कमी करत जावं. एका दिवसात होत नाही, मला माहित आहे, एका दिवसात होत नाही. त्यासाठी रोज प्रायश्चित करत चला, रोज देवाला प्रार्थना करत चला, रोज देवाच्या वचनावर वाढत चला. देवाला सांगा, देवा मला तारण पाहिजे, मी दुसऱ्यांना क्षमा केली, मला क्षमा करा. पण वचनात बोलतो, प्रभूच्या प्रार्थनेत बोलतो, जसं मी आपल्या अपराधांची क्षमा केली तशी तू माझ्या अपराधांना क्षमा कर. तुम्ही खरं करता का अपराधांची, तुमच्या अपराधांची क्षमा? मला सांगा बरं. म्हणून तुमचे अपराध क्षमा होत नाही. आणि जेव्हा अपराध क्षमा होत नाही, मग तारण मिळत नाही. मग तारण मिळत नाही तर विश्वास अपुरा आहे, चुकीचा आहे. आणि विश्वास चुकीचा आहे, मग प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. मग आपण दर भटकतो. काय करतो? बोला. म्हणजे काय? कानाची खास जिरवतो. इथं नाही तर तिथं, तिथं नाही तर इथं. मी तर कधीच बोलत नाही, कुठेही जा पण देवाकडे जा. हालेलुया. जे सत्य आहे त्याला ओळखा, जे खरं आहे त्याला समजा. सत्यता कशात आहे, खोटेपणा कशात आहे. कानाची खास जिरवून घेऊ नका. जे आपल्याला चांगलं वाटतं ते ऐकायला आपल्याला लय मज्जा येते, परंतु खऱ्या अर्थाने कधीतरी मनाला सांगा की नाही, काहीतरी माझं बी चुकलं असेल, मी पण चुकले असेल, त्यासाठी भांडणं झाली. कुठेतरी मी पण कंट्रोल करायला पाहिजे होतं.
हे एकदा स्वतःला बोलून बघा, खूप शांती मिळते. मग त्याच्यासाठी देवाला प्रार्थना करा, देवा मी इथे चुकले होते म्हणून माझ्या नवऱ्यासोबत भांडण झालं, माझ्या सासूसोबत भांडण झालं, माझ्या नंदेसोबत भांडण झालं, माझ्या सुनेसोबत भांडण झालं, माझ्या मुलासोबत भांडण झालं, माझ्या मुलीसोबत भांडण झालं, माझ्या शेजाऱ्यासोबत या कारणामुळे भांडण झालं आणि मी इथे चुकले होते, माझी चूक झाली होती, मला क्षमा कर. दुसऱ्याला नका सांगू, आधी देवाला सांगा आणि खऱ्या अंतकरणातून सांगा, दाखवायला नाही, कोणी नाही बघणार. तेव्हा माझी चूक आहे, मला माफ कर, तिथं माझं चुकलं, तू मला संधी दिला होतास, माझं चुकलं, मी आपल्या हाताने नष्ट केलं, मला माफ कर. रडा, गुडघ्यावर या, त्याला सांगा, तो बघा, तेव्हा बघा त्याची योजना सुरू होते, त्याची चक्री फिरायला लागते, तो सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक जागेवर टाकायला लागतो. तुम्हाला काय करायची गरज नाही. म्हणून तुम्ही केलेल्या कोणत्याही नीतीच्या कृत्याने नव्हे, परंतु त्याच्या दये आणि प्रीतीने. का करतो तो असा? कारण की तो तुम्हाला आणि मला प्रेम करतो. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त का तुमच्या पापांची क्षमा करतो? कारण की तो आपल्यावर प्रेम करतो. देवा करू की जेवढे आत्मा तिथे बसलेले आहेत, जर तुम्हाला वाटतं की तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता, त्या विश्वासामुळे तुमचं तारण झालेलं आहे, मग त्या तारणेला साजेशी वागणूक तुमची झाली पाहिजे. त्यात तुम्हाला त्रास होऊ शकतो. जेव्हा परमेश्वर घडवतो ना तेव्हा दुखतं, है ना. डॉक्टर इंजेक्शन देतो तेव्हा दुखतं ना, पण त्याच्याने चांगलंच होतं ना. सलाईन लावतो तेव्हा दुखतच ना, ऑपरेशन करतो तेव्हा दुखतच ना, है ना. हार्ट ट्रान्सप्लांट करतो तेव्हा दुखतच ना. बायपास सर्जरी होते तेव्हा सगळी मशीन, सगळं इंजिन उघडून ठेवतो तेव्हा तर हृदय दिसायला लागतं, बरोबर. परंतु त्याद्वारे काहीतरी चांगलंच घडून येतं. जर आपले वर्तन चुकीचे आहे, एकदा आपण देवाला सांगू, एकदा स्वतःला विचारा की माझं वर्तन असं आहे, मग मला तारण कसं मिळालेलं आहे. आज हे प्रश्न घेऊन आपण इथून जाऊया. स्वतःला विचारत बसा, आठवडाभर मला तारण मिळालेलं आहे का? मी खरंच येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो का? की उगं टाइमपास साठी जाते चर्चला, उगं मजा येते म्हणून जाते, उगं घरात बोर होतं, कोणी नसतं म्हणून उगं जाऊन बसते. या पालकाचा आवाज लई चांगला आहे ऐकायला, असं आहे का? नाही ना. आपले डोळे बंद करूया. त्याला सांगितलं, देवा मला तारण पाहिजे, तू घडव, तू बनव, तू निर्माण कर आणि माझे कार्य या जगाला दिसू दे. देवा ख्रिस्त शिष्याला साजेसे कार्य या जगाला, समाजाला दिसू दे. आज माझ्यात बदल घडून आण. सगळे डोळे बंद करून देवाला सांगा, प्रार्थना करा, त्याला मागा, तो देईल, तो योजना सुरू करेल. आजार तर बाजूला ठेवावा, आजार एका मिनिटात तो बरा करू शकतो. या पृथ्वी आणि स्वर्गाचा अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. मेलेल्या व्यक्तींना जिवंत करतो माझा प्रभू येशू ख्रिस्त. आजार काहीच नाहीये. आपण कुठेतरी कमी पडत आहोत विश्वासात, कुठेतरी खऱ्या अर्थाने आपण विश्वास ठेवत नाहीये. आणि त्यासाठी पाऊल तिमोथेला म्हणतो की विटा मातीच्या मंदिरापेक्षा हे हाड मासाचं मंदिर आधी बनव. आमचं खूप मोठं चर्च आहे, आमचं खूप सुंदर चर्च आहे, या बिल्डिंगा प्रभू येशू ख्रिस्त त्या बिल्डिंगांमध्ये राहून येऊन राहणार नाही. या हृदयरूपी मंदिरात प्रभू येशू ख्रिस्त येऊन राहणार आहे. या हृदयरूपी मंदिराला घडवा आधी. हे तुमचं जीवन, तुमचं शरीर जे आहे ना, हे प्रभू येशू ख्रिस्ताचं चर्च आहे, मंदिर आहे. याला घडवा, याला बनवा. थँक्यू जीसस. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. त्याला त्याने वाटतो, त्याची स्तुती कर, अंतकरणातून एकदा त्याला बोला, 2 मिनिटाची प्रार्थना करा. आज तुम्ही एक वेगळ्या प्रकारची शांती, मी कोणीच नाही, आपण सगळे एकाच नावामध्ये सवार आहोत. तो महान आहे, तो कैवारी आहे. थँक्यू जीसस. त्याच्याशिवाय कोणीही तुम्हाला या जगात, या समाजात
तुमच्या दुःखातून, तुमच्या समस्येतून, तुमच्या आजारातून तुम्हाला पार नेण्यासाठी फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. दुसरा कोणीच नाही या जगामध्ये. तुम्ही कितीही चमत्कार बघून घेत असाल, पण खरा चमत्कार प्रभू येशू ख्रिस्तच दाखवतो. हालेलुया. थँक यू जीसस. प्रभू विना कोण करील माझ पार, कोण करील माझ पार. प्रभू विना कोण करील माझ पार, कोण करील माझ पार. मी पापी दोषनिधी, चंचल आती पूर्ण कृती. मी पापी दोषनिधी, चंचल आती पूर्ण कृती. प्रभू विण माझ कोण हृदयी, प्रभू विण माझ कोण हृदयी, कोण हृदय धरी हो, कोण हृदय धरी. प्रभू विना कोण करील माझ पार, कोण करील माझ पार. देवा तूच आहेस. जेवढ्या आत्म्याने आज अंत्यकरणातून तुला हात दिली असेल, आम्हाला आपल्या हृदयाजवळ धरणारा तूच आहेस. तूच आम्हाला पार मिळू शकतोस. जर आम्हापैकी जितके लोक इथे आहेत आणि आम्ही भ्रमामध्ये आहोत की आमचं तारण झालेलं आहे, कारण की आमची वागणूक वेगळी आहे आणि तुझी वागणूक वेगळी आहे. नुसतं शिष्याला साजेशी वागणूक आम्ही करावी याची बुद्धी आम्हाला दे. आम्हाला घडव, आम्हाला बनव. ही लहानशी विनंती येशूच्या नावाने मागतो म्हणतो आहे. आमेन.